सूरज कॅप्टन झाल्यानंतर घरातील काही सदस्य खूप जास्त नाराज आहेत असं आपल्याला बघायला मिळालं, ते म्हणजे अंकिता आणि डीपी भाऊ. आणि नेमकं कारण काय आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण की ज्या पद्धतीने डीपी भाऊला अंकिता कॅप्टन व्हावी असं वाटत होतं आणि अंकिताला देखील वाटत होतं की स्वतः ती वापस एकदा कॅप्टन व्हावी, पण त्यांचं सूरजला मत नव्हतं. पहिले त्याच्या मागचं कारण हे स्पष्ट होतं की समजा घरातील काही सदस्य आहेत ज्यांनी खोडा घालायचा प्रयत्न केला किंवा अडथळा आणायचा प्रयत्न केला त्याच्या कॅप्टन्सीमध्ये किंवा काम नाही केलं, तर सूरज तिकडे प्रॉपरली स्टँड नाही घेऊ शकत, प्रॉपरली त्याला समजून नाही सांगू शकत किंवा तो रागाने किंवा अशा कुठल्या गोष्टी तो नाही समोर येऊ शकत. आणि त्याच दृष्टिकोनातून डीपी भाऊ आणि अंकिता बोलत होते की यार नको ह्याला कॅप्टन बनवायचं. पण ज्या पद्धतीने टास्कमध्ये सूरज 100% त्याचं देत होता, ज्या पद्धतीने तो त्याची ताकद लावत होता, या संपूर्ण गोष्टी बघितल्यानंतर पॅडी आणि जे आपला अभिजित सावंत आहे ह्यांची मतं बदलले आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला सूरजला कॅप्टन बनवायचं आहे आणि अंकिता आणि वर्षाला कॅप्टन बनवायचं नव्हतं. त्यामुळे संपूर्ण बाकीचे घरातले लोक हे सूरजच्या सपोर्टमध्ये आले आणि बाकीच्या लोकांना काढलं आणि त्यामध्येच आपल्या अंकिताला आणि डीपी भाऊला तिकडे थोडीशी निराशा झाली. पण जाऊ द्या, ज्या गोष्टीची त्यांना भीती होती ना ती शेवटी घडलेली आहे. ती म्हणजे ज्या पद्धतीने निकीनी ते शिव्या द्यायचा प्रयत्न केला, म्हणजे शिव्या म्हणजे काय, तुझा बाप पण मला अडवू शकत नाही, कोणाचा बाप पण मला अडवू शकत नाही, या प्रकारच्या गोष्टी केल्या. आर्याने तिकडे जे काही भांडी आहेत ते चांगल्या पद्धतीने त्या निकीच्या बेडवर नेऊन ठेवल्या होत्या, पण त्या शानपणा करत निकीने वापस सूरजच्या बेडरूम मध्ये ठेवल्या. सूरजला म्हणली हे बघ तिने माझ्या बेडवर ठेवल्या, मी तुझ्या बेडवर आणून ठेवल्या, आता तुला काय करायचं ते कर, तुझ्या कॅप्टन्सीच्या रूम मध्ये ठेवलेल्या आहेत मी, तुझा डिसिजन आता काय करायचं ते. या प्रकारच्या गोष्टीमध्ये सूरज तिकडे प्रॉपरली पुढे येऊन बोलू शकत नाही आणि हाच कन्सर्न डीपी भाऊला आणि अंकिताला होता आणि तो स्पष्टपणे एपिसोड संपल्यानंतर आपल्याला बघायला मिळाला. महाराष्ट्र तर खुश आहे, घरातले सदस्य देखील खुश होते की सूरज कॅप्टन झाला, पण जी कॅपेबिलिटी पाहिजे की कॅप्टन्सीमध्ये ती त्याकडे नाहीये. आणि आता हा मला असं वाटतं शेवटचा त्याचा चान्स असेल कॅप्टन असायचा, यापुढे त्याला कोणी कॅप्टन बनवणार नाही असं मला वाटते पर्सनली. कारण की ज्या पद्धतीने घरामध्ये वावरावं लागतं कॅप्टनला त्या पद्धतीने तो वावरू शकत नाही आणि तसा तो स्टँड देखील घेऊ शकत नाही. मित्रांनो, तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की हे तुमचं मत खूप जास्त महत्त्वाचं. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.